कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय होतंय? म्हणजे अपघात होता, योगायोग होतं का आणखी काही? देवा, तुला काही सुचवायचं होतं काय? आता नाही, तसं असेल तर प्लीज मला स्पष्ट बोल। खूप म्हणजे खूप उपकार होतील, पण जे काय झालं छान भारी होतं। मला आयुष्यभर फक्त असंच भावना मॅडमच्या कपाळावर कुंकू लावायचंय, बस। बाकी काही नकोय मला। देवा, खरं खरं सांग मला, हा तू पाठवलेला संकेतच होता ना? हो ना? मला माहिती आहे तो संकेतच असणार, कारण त्याच्याशिवाय असं सगळं काही घडलंच नसतं, हो ना? अरे बघ बघ जरा, साखरपुडा झालाय तुझा। ह्या अंगठी मागे एक जबाबदारी आहे, ती निभवायला शिक। पण आई, आईला जेव्हा कळेल की माझं भावना मॅडमवर प्रेम आहे, तेव्हा ती समजून घेईल ना? मला तरी वाटतंय घेईल समजून। आई माझं असं मन नाही मोडणार, आणि मीच पटवून देईन ना तिला। सिद्धू, तुला फक्त आता घरातल्यांना जाऊन सांगायचंय की तुला पूर्वीशी लग्न करायचं नाहीये, आणि काही करून हे लग्न थांबायचंय, बस। फक्त आईच्या इच्छेसाठी मी पूर्वीशी लग्न करणं हा माझ्यावर, पूर्वीवर आणि भावना मॅडमवर पण अन्याय आहे। मी जर माझं प्रेम भावना मॅडमना व्यक्तच करू नाही शकलो, तर माझ्या प्रेमावर पण अन्याय आहे। जर मला पूर्वीशी लग्न नाही करायचंय, पूर्वीला माझ्याशी लग्न नाही करायचं, तर मग काय चाललंय हे सगळं? बस। आता घरातल्यांना किती फोर्स करू दे किंवा आईची किती इच्छा असू दे, मी पूर्वीशी लग्न करणार नाही। माझं लग्न फक्त आणि फक्त भावना मॅडमशीच होणार। येस सिद्धू, असंच होणार आहे। आणि भावना मॅडम तर एवढ्या चांगल्या आहेत ना, की एकदा त्यांचा स्वभाव आईला कळला ना की आई पण खुश होईल। थोडा वेळ लागेल, पण हळूहळू भावना मॅडम घरातल्या सगळ्यांचं मन जिंकतील, बघ। सिद्धू, तुला फक्त उद्या काही करून घरातल्यांना सगळं सांगायचंय की तुला पूर्वीशी लग्न करायचं नाहीये, कारण तुझा भावना मॅडमवर प्रेम आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।